नमस्कार मंडळी. नियमित व्यायाम तुमचं शरीर तंदुरुस्त करतो, तर नियमित हसणं तुमचं मन सशक्त करतं. आणि नियमित हसण्यासाठी बघायलाच हवी तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा मंडळी. आलेल्या फोन कॉल्सवर छान गप्पा मारून धुंद गीतांची मैफिल रंगवायला तयार आहेत 2 रेडिओ जॉकी. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत यांचं. आय एम सो सॉरी. ब्रेकअप मी केलंय, तुला सॉरी बोलायची गरज नाहीये. आय एम सो सॉरी कारण मला यायला उशीर झाला. ओहो, तुझं ब्रेकअप माय फुट. हा ब्रेकअप करून तर एवढा आनंदी वाटतंय मला. फ्रेश आई ग, हिरवा निसर्ग. गुड 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 गुड. असाच राहा. कसं ना, डुकराला ना कचरा कुंडीच्या बाजूलाच आवडतं. हो. शिवा ली जास्त बोलू नकोस, कळलं ना? मी जास्त बोलते ऑफकोर्स मी इथे तुझ्याशी बोलायला नाही आलोय, मी शो कंडक्ट करायला आलोय. आणि मी काय इकडची धूळ साफ करायला आले. आय डोंट नो, आली असशील, दिसतेस तरी तशीच. जास्त बोलतोयस तू आता. तुला माहितीये ना शिवा, या आपल्या शोचं नाव काय आहे? काय? गाणी तुमच्या मनातली विथ ओंकार अँड शिवा. ओंकार माझं नाव पहिलं आहे, सो आय एम द बॉस. एक्सक्यूज मी, ते तसं नाहीये. ओंकार आणि शिवा द ब्युटी असं आहे ते. शिवा द ब्युटी. येस, आणि त्या द ब्युटी मुळेच फायदा झालाय शोला, कळलं ना? नाहीतर कुत्र विचारत नव्हतं तुझ्या. एक मिनिट, कोणतरी रडतंय. काय? एकच मिनिट. अगं ब्युटी, का रडतेस तू? नको नको नको, तू शिवाकडे नाही, तू माझ्याकडे बस. नको रडूस. जास्त होतंय ओंकार तुझं आता. ब्युटी, तुझ्या ब्युटीनी शो चालतोय आणि रेडिओवर तुझी ब्युटी दिसते का? कुठली टेक्नॉलॉजी आहे का? मला माहितीच नाही बाबा. ही काय करतोय आता मी इथे? रेडिओवर दिसत नाही रे, पण फिन्स्टा पेजवर तर दिसते ना. जा आणि तिथे बघ माझी ब्युटी. त्या फिन्स्टा पेज मुळेच तर फसलो ना मी. हो बरोबर आहे ना. हे लक्षात ठेवा काय बोलतोयस ते. अगं म्हणजे फिन्स्टावरची तू आणि बापरे इकडची तू, बापरे बापरे, खूप वेगळं आहे ना. त्या जास्त करतोयस ना तू. कामाला आलायस ना, संबंध तुटलेत ना, माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये का? चल जा. हे विराज बाबा, वेळ झाली आहे, सांगत जा ना, यांच्याशी बोलावं लागतंय मला. सो हॅलो मुंबई, आपण ऐकत आहात MHJ भेंडी चॅनल आणि मी आहे त्याचा चॉकलेट व्हॉइस, ऑफकोर्स दादरचा अमोल पालेकर, RJ ओंकार. आणि मी आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी कल्याणची चुलबुली शिवा द ब्युटी. आणि तुम्ही ऐकत आहात तुमचा आवडता कार्यक्रम गाणी तुमच्या मनातली विथ ओंकार अँड शिवा द ब्युटी. तर पटापट आपला मोबाईल उचला आणि डायल करा 93939. फंबल पडतो, उगाच हसायची गरज नाही. रोजच पडतो तो, मला नको सांग. शटअप. तर मित्र हो, आज आपण बोलणार आहोत त्याच विषयावर पण वेगळ्या पद्धतीने, म्हणजेच माझा आवडता तुमचा आवडता. आज मी बोलणार आहे प्रेमावर. जमणार आहे तुला? शटअप. हा, तर मित्रांनो, गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंड कडनं काय हवं असतं? लॉयल्टी. येस मित्रांनो, गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंड कडनं हवी असते ती फक्त लॉयल्टी. कारण ना, हे जे बॉयफ्रेंड असतात ना मित्रांनो, ते असतात उकिरड्यावर तोंड मारणारे. त्यांच्या समोर कितीही चांगलं जेवणाचं ताट वाढून ठेवलेलं असताना सुद्धा खरकाट आणि बरबाटलेलं ताटे करून चाटत असतात. शिवा, उगाच पर्सनल होऊ नकोस, तू बी प्रोफेशनल. पर्सनल नाही होते, अनुभव सांगते मी. तर येस मित्रांनो, गर्लफ्रेंडला हवं असतं तर काय? ती रुसल्यावर तिला बॉयफ्रेंडने मनवणं, तिच्या डोळ्यात त्याच्या स्वप्नांचा महाल बांधणं. आणि पण मित्रांनो, पण मला सांगा, जर गर्लफ्रेंड आपली महिन्यातून 60 दिवस चिडत असेल, रुसत असेल, तर आपण काय करायचं तरी काय? पर्सनल होतंय आता. तू पर्सनल बोलत नाहीये ओंकार. मी पर्सनल नाही बोलत आहे, मी तर बाबा माझा अनुभव सांगतोय ना. जस्ट शट अप. आणि काल जेव्हा आपण मॉलमध्ये ब्रेकअप केलं, तेव्हा कोणाबरोबर होतीस तू? आणि कुठल्या थिएटरच्या कुठल्या 2 सीट्सवर काय करत होतीस ते सांगायला लावू नकोस, कळलं? हे बघ, मी तुला कालपासून एक्सप्लेन करते की तो माझा मित्र आहे रे फक्त. ऐक ना, मी ब्रेकअप केलाय ना, तर नको मला एक्सप्लेनेशन प्लीज. एक मिनिट, मी तुला एक्सप्लेन नाही. तुझा एक्सप्लेन माय फूट. 30 वाक्य बोलू नकोस. तर
हॅलो मुंबई. पहिला कॉलर आपल्याला आलेला आहे आणि त्याची फरमाईश काय आहे ते जाणून घेऊया. हॅलो. हेलो. हा हॅलो. ओ अंबिका स्टोर. हॅलो. ओए पालिश वाला मूग भेज देना रे. हॅलो. कोण कोण अरे कितना टाइम हो गया वो तुमको लिस्ट दिया था वो क्या पुंगली करके तुमने हाँ हॅलो हॅलो ऐका जरा तभी थांबा. हमारे को घर पे वो खिचड़ी बनाने का बायको का. अरे तसं नाहीये ते अरे वो बायको डोके पे मीरा वाटता है तो तू ऐसा काय ऐका. पालिश वाला मूग मारो वाटो घर में भजो. अरे पण मी अंबिका स्टोर नाहीये. हॅलो. हाँ मेरे को ये बोलो जल्दी से जल्दी पालिश वाला बायको अहो भेजो. तुम्ही आरजेला फोन केला. आरजेला आरजे अभी नाम बदल लियो. नाम का हाँ बदली. राजू नाम है पहला. अरे राजू किधर है. अरे राजू को पहले बोलो. अरे राजू नाही रे बाबा. तुला काय हवंय ते सांग ना बाबा. आत्ताच्या आत्ता पालिश वाला राजू भेजो. पॉलिश वाला राजू कोण बाजू मी. पालिश वाला मूग भेजो घर को. अरे बाबा तू- हमको भेजो. हॅलो 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 हॅलो. ठेवला ज्याची जशी लायकी त्याला तसे कॉल. ए लायकी काढू नकोस माझी. विराज विराज काय फालतूगिरी चालली आहे यार ही. अरे कॉल चेक करून पॅच करत जा ना. हा असे कसे कुठलेही कॉल तुम्ही पॅच करता का रे. मूर्ख कुठले. तिकडे बसलाय तुम्ही रूम मध्ये काय माशा मारताय काय पॉपकॉर्न खाताय तिकडे. त्याच्यावर कशाला भडकतोय. तुला फोन आलाय ना. माझ्या घरातल्या फोनवर आलाय का. नाही ना रेडिओचा फोन आहे ना त्याला बघायला नको. मला सांगू नकोस तू गप्प बस. तुला सांगू नको म्हणजे. जस्ट शटअप मला शो करू दे. कर ना मम्मी. नमस्कार मुंबई. नमस्कार मुंबई. तर हा रॉंग नंबर होता. काय करणार. इस बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें तो होती रहती है मुंबई. हॅलो मुंबई. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी तुमच्या सगळ्यांची आवडती शिवा द ब्युटी. आहा बाहेर काय मौसम झालाय. मस्त रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि याच्यावर मला 2 लाईनी आठवत आहेत. खुद को इतना न बचाया कर बारिश हुई तो भीग जाया कर. तर याच्यावर कोणाला आपल्या प्रियकराला जर फोन करायचा असेल तुमची फरमाईश पाठवायची असेल तर मला नक्की फोन करा. नंबर तर तुम्हाला माहीतच असेल. आणि ज्या कमिटेड आहेत मुली त्यांनी फक्त आपल्या बॉयफ्रेंडना आठवा एवढीच माझी अपेक्षा आहे. मुलींना माहिती आहे कोणाला आठवायचंय. आरजेने शहाणपणा शिकवू नये त्यांना. तर दुसरा कॉल आलेला आहे. हॅलो हॅलो. हॅलो मी बोलते शिवा. हॅलो शिवाली. येस. आम्हाला ना तुमचा कार्यक्रम खूप आवडतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. शिवाली एक पर्सनल प्रश्न विचारायचा आहे. तुमचं लग्न झालं का हो? शी नाही तसा लॉयल कोणी भेटला नाही अजून मला. तर मी सिंगलच आहे. मग तुम्ही कधी कुणावर प्रेम केलंय का? हड प्रेम कोणावर नाही 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 नाही. प्रेम मी कोणावर केलेलं नाहीये. पण हा शिवा खूप मोकळ्या स्वभावाची आहे. त्याच्यामुळे शिवाचे खूप मित्र आहेत. ती सगळ्या मित्रांबरोबर फिरायला जाते. ती पिक्चर बघायला सुद्धा जाते. काय करणार ना. लकीली तिला कॉर्नरचीच सीट मिळते. ती तिथे बसते. पर कुछ लोगों को लगता है कि शिवा चालू है. पर नहीं भाई शिवा चालू नहीं है. शिवा गंगा जैसी पवित्र है. ए बाई फरमाईश काय आहे ते विचार. गंगाला बदनाम करू नकोस तिकडे. चल. शिवा गंगा आहे म्हणे. उगाच पर्सनल काढायची काही गरज नव्हती शिवा. कळलं ना. पर्सनल नाही आहे हे. पर्सनल नाहीये मग काय. शिवा खुली किताब है. काय बाई हो ग बाई. खुली किताब हो पण लायब्ररीतली किताब नको ना हो. कोणी येते लाईन लावले लोकांनी. बापरे बाप मला कधी मिळणार मला कधी मिळणार मला कधी मिळणार मला कधी मिळणार. हे हार्ट काढून ठेवलंय पहिले पानावर. कुठलं पान आवडलं फाडून घेतलं स्वतःकडे ठेवलं. कोणी कोणी ते पुस्तकच ठेवले. लायब्ररी वाट बघते कधी येणार आहे कधी येणार आहे. पुस्तक आलेलंच नाहीये. तू आता पुस्तक जास्त पडून गेलाय बोलतोयस, कोणतरी. ओंकार. तू जास्त बोलतोय. तू मी लायब्ररीतलं पुस्तक आहे. त्या लायब्ररीतलंच पुस्तक आहे. मग तू रस्त्यावरचं पुस्तक आहे ते ना काय चर्च गेटला विकायला बसतात ती लोक. एस्थेटिक्स असतात त्या पुस्तकाला. नाही, पण हा, ते- मौल्यवान ते असतात ती रस्त्यावरच पुस्तकं. मिळतात दुर्मिळ ती- असतात ती पुस्तकं. रस्त्यावरच वास मिळ- घे कधीतरी त्या पुस्तकांचा. वास घे लोकांना पुस्तकांचा. ती पुस्तक बघून ना हॅक करून फेकून देतात. तसा आहेस तू. उगाच त्या पुस्तकांना काही बोलू नकोस हा, आधीच पुस्तकांना सांगतो नाही मी. तुला बोलते. चल चल कार्यक्रम कंटिन्यू कर. आणि तू 10 वेळा माती खाल्लीस की नाही. खाल्लीस की नाही. हो हा, की नाही? खाल्ली आहे का बाई. चल. मग तेव्हा मी समजून घेतलं ना तुला. एकदा काय आणि मी चुकले सुद्धा नाहीये. अरे सर काय असं वाटतं ना पश्चाताप होत आहे. चुकले असतं ना तर बरं झालं असतं. समाधानी मनाची बाई आहे मी. जेवढं पदरात पडलंय ना तेवढं समजून समजून चालली आहे मी. तू गप्प बस काय. काहीतरी बोलतेस आपल्या समाधान आणि पदर बिदर शोभतात का तुझ्या तोंडी ही भाषा. चालू कर तू. मी काय चालू करू. हे बघ आणि पिक्चरचं असतं ना OTT वर बघितला मग बघायचंच ना. बघायचंच. मला बोलवायचं होतंस. मला नाही बोलवलंस ते. फोन केला होता तुला. नेहमीच ना तुझं आई ग माझं हे दुखतंय. आई ग माझं ते दुखतंय केलंसच ना. अगं 2 तास ट्रॅव्हल करतो मी बाईकवर. ट्रॅव्हल करून कंबर दुखते माझी. काय करू.
कंबर दुखणाऱ्या बरोबर संसार करण्याची स्वप्न रचत होते रे मी. रिस्कची हाईट बघ माझ्या. शिवा शिवा नाही, तू? रोगट. रोगट आहेस तू एक नंबरचा. मी रोगट आहे. रोगट आहेस. मी रोगट आहे. रोगट. कंबर दुखणार रोग वाटतो. ऐका रे ए, विराज, कोण कंबर नाही दुखणार ऐकत आहे? रोग वाटतो हिला कोण रोग. नाही ऐकत अरे आहे? बेवफाई रोग आहे, गद्दारी रोग मी आहे, नाही दगाबाजी केलं. रोग आहे. मी तू नाही रोगटच केलं. मला सांगू समजून नकोस. नाही घेत ए तू. जा चल काय चल. तू नाही. माझ्याशी बोलू नकोस. मला शो हँडल मलाही करायचा काही आवड नाहीये मग जा तुझ्याशी चल. बोलायची. हॅलो मुंबई. हळू हॅलो बोल. हॅलो मुंबई. हॅलो मुंबई. हॅलो मुंबई. हॅलो मुंबई. कशी वाटली गंमत? हॅलो मुंबई. येस मुंबई, तुमच्याकडे फरमाईश असेल तरच फोन करा. आणि मुंबई, तुमची कंबर बिंबर तर दुखत नाहीये ना? शिवा. नाही, कसं आहे ना, कंबर दुखत असेल तर सकाळी उठून व्यायाम करा, चांगला आहार घ्या आणि जॉगिंगला जा. कसं आहे, आपल्याला हवी आहे हेल्दी मुंबई. तर फरमाईश असेल तर कॉल करा. नाही 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 Yes. आलाय फोन आलाय. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. येस, मी बोलते शिवा द ब्युटी. ओ माय गॉड. शिवाली मॅडम, मला ना तुमचा आवाज खूप आवडतो. हाऊ स्वीट, Actually- थँक्यू सो मच. ऍक्च्युली मला तुम्हीच खूप आवडता. हे चल मग ए फरमाईश सांग चल. हे फालतू काय बोलू नको. फरमाईश सांग. मध्ये मध्ये बोलू नका. फोन मधून हात घालून गुच्ची मारेन. हो ना ब्या. तुमची फरमाईश सांग. फरमाईश सांगा. गोली मार भेजे में. तुझ्या डोक्यात गोळी घालीन मी. मुद्दाम सांगतोस तू हे गाणं. योग्य वेळी योग्य गाणं निवडलेलं आहे हे गाणं लावायचं तुमच्यासाठी. नाहीये. गोली मार भेजे मे. हे गाणं लावायचं नाहीये. हे गाणं का लावलंयस तू? वा वा, हे रेडिओ जॉकीज आम्हाला फार आवडलेत. सई. तरुण तडफदार गड्यांचा तगडा परफॉर्मन्स होता असं म्हणायला हरकत नाही. या निमित्ताने एक मस्त जोडी आम्हाला मिळाली आहे आणि खूप नॅचरल परफॉर्मन्स झाला. आणि तुम्ही टेक्निकली पण सगळं कोऑर्डिनेट जे करत होता ते पण अप्रतिम होतं. सगळे कॉलर्स धमाल होते. फार मजा आली. राऊत अमेझिंग. शिवा मस्त मजा आली. खूप मजा आली. मंडळी, आज देखील बॉईज 3 या सिनेमाची संपूर्ण टीम आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे. त्यांचं जोरदार स्वागत आहे. मंडळी, MJ महाचर्चेमध्ये एका ज्वलंत विषयावर घमासान चर्चा करण्यासाठी आता आपल्या समोर येत आहेत खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, कधी गोड कधी तिखट चेतना भट्ट आणि साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिर गहिर जबरजंग असं स्वागत करतो माझ्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे MJ महाचर्चा. आणि आजच्या चर्चेचा विषय ही कशी, अर्थात स्त्री पुरुष समानता खरंच आहे का बुवा. आणि त्याच्यासाठी मी इथे 2 मान्यवरांना बोलवलंय. तर या दोन्ही मान्यवरांचे आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बुवा. आणि त्यांची ओळख करून घेऊया. आज चेतनाजी. नमस्कार. मी हा. अखिल भारतीय मी नारी सगळ्यांना पुरून उरणारी या संघटनेची अध्यक्ष चेतना भट. वा 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 वा. आणि रोहितजी तुम्ही. नमस्कार. हा. मी अखिल भारतीय आमच्या नडगे हाना पण आम्हाला पुरुष म्हणा. या संघटनेचा अध्यक्ष रोहित उर्फ सावत्या माने फ्रॉम सातारा. वा. आणि मी अखिल भारतीय गणलेस किड श्यामला आना या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष श्यामला राजपूत. वर खाली होत. तर चर्चेला सुरुवात करूया बुवा. विषय आहे ही का शी. स्त्री पुरुष समानता खरंच आहे का बुवा. हो म्हणजे काय. म्हणजे कार्यक्रमाचं नाव बघा ना. हा. ही कशी. इथे पण पहिला ही. याच्यावर काय चर्चा करणार आता. नाही 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 चेतनाजी, तुमचा मुद्दा बरोबर आहे. एक नंबरचं थर्ड क्लास नाव आहे. थर्ड क्लास. ह्याच्या आईला ही म्हणलं तरी बी बाईच वाटतीया.
आणि शी म्हणलं तरी बी बाईच वाटते पुरुष कुठं आहे ह्याच्यात नाही एक मिनिट, मला हे पटलेलं नाहीये. काय मला हे पटलेलं नाहीये हे. म्हणजे? शी म्हणलं तरी बाईच वाटते कसं म्हणाले? नाही, नाही. उच्चार कसा हे केला बघा, यांनी? मी काय एका बाईला- स्त्रीसमोर स्त्रीचा अपमान केलेला आहे. मला हे पटलेलं मी नाही. माफी बाईला शी मागायला. म्हणलोच नाही ना पण माफी मागा. कशी अरे माफी थांबा. मागा माफी मागा. का बरं माफी मागायची? माफी मागा. मागा अरे का- माफी. कशी माफी मा- मागा. अरे थांबा. माफी मागा. अरे थांबा. माफी मागा. अरे माफी हाड मागा. त्याच्या यायला. कशी हाड माफी मागायची? मागा. माफी मागा, माफी हे मागा हाड- लावले. हाड म्हणतात तोंडावर मला हाड अरे म्हणतात. मग? चुप बटा. चर्चा अजून सुरू झालेली नाहीये. तुम्ही टीव्हीवर तो डिबेटिंगचा कार्यक्रम बघत नाही का? अरे आपल्याकडचे मुद्दे संपले, आपली गोची झाली, आपल्याकडे बोलायला काहीच नाहीये, तेव्हा काहीतरी कारण काढून आपण समोरच्याला माफी मागायला लावतो. अशी खरी पद्धत आहे ना. इथे कोणी मुद्दा काढला नाही, कोणाची गोची झाली नाही, तुम्ही डायरेक्ट शेवटचा अस्त्र काढला. तसं नका करू. हे बघा, मी दोघांनाही बोलायला चान्स देणार आहे, पण लेडीज फर्स्ट या नात्याने आधी तुम्ही बोला. चेतना हे बघा हे बघा हेच काय? हितच प्रॉब्लेम आहे मुळात. म्हणजे काय प्रॉब्लेम? लेडीज फर्स्ट का बरं? म्हणजे हा? पद्धत आहे बुवा. हे लेडीज फर्स्ट जे काय वाक्य आहे ना हा. हेच स्त्री पुरुष समानता या विषयाचा भांगारपणा दाखवणार आहे मुळात. शब्द कसे वापरता हो? कसा शब्द वापरला जातो? भंगारपणा. कसं हा, मग बोलताय? भांगारपणाचा हे मी सहन करणार नाही. का माफी बरं? मागा. नाही, अरे, लेडीज बोलू द्या. फर्स्ट का बरं? एक मिनिट, ए, बाई, थांबा, ए. देतो. लेडीज फर्स्ट का बरं? मला एक गोष्ट सांगा, हा. तो कार्यक्रम बघताय का टीव्ही तुम्ही? कुठला? हास्य जत्रा. हा मस्त आहे. मग त्याच्यात ती प्राजक्ता माळी येते हो, हो. आणि पहिली ओळख कोणाची करती? कोणाची? बोल्ड बिंदास आणि ब्युटिफुल सई तामणकर. हा 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 हा. का बरं? नाही मग आहेत ना त्या. का म्हणजे? आहेत पहिल्या ना. त्याच का बरं? मग आता प्रसाद ओक का बरं नाही तर? हा? अरे पण- बरं त्यांना आता एवढी भारी उपमा दिलेली आहे. हा. मग बिचारा त्या प्रसाद ओकासनी बी बाबा काहीतरी बोललं पाहिजे आपण. हा. म्हणून आपलं उगाच खट्या मिश्किल हो, हो, हो. रुबाबदार ह्याऊन त्याऊन उगाच आपलं त्यांच्या तोंडावर गोळ पाडीत बसायचं. नाही नाही विशेष नाही त्यांच्यासाठीची ती. नाही पण ही काय ओळख आहे? खट्याळ मिश्किल का बारकं पोरग आहे होय ती? मोठे स्टार आहेत ते. हे काय बोलताय? बारकं पोरग आहे का ती? नाही, नाही. खट्याळ मिश्किल हो गा बाबू माझं ते केवढं ते खट्याला आहे. हा चल बाबू तिकडं खुर्च्या खुर्चीवर जाऊन बसायचं. चल तिकडं. नाही 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 मोठे नट का बरं नाही का बरं सांगा मला ते का बरं बोल्डन बिंदास नाहीत? बोल्ड नाहीत कधी? आहेत मग हा खूप आहेत. आणि मग हा. बरं तेव जाऊ दे तो विषय सोडा. हा. त्या हास्य जत्रेच्या सुरुवातीला बी गाणं म्हणाय तुम्ही पोरगीच ठेवली आहे. हो. हा आहे. ठेवली की नाही? हो, हो. बरं त्याच्यावरती प्राजक्ता माळी येऊन स्वतःच डान्स करते. हा करतात का करतात. बरं प्राजक्ता माळीच का बरं? आता मग कोणी करा मग? श्याम मांगर का बरं नाचत नाही? नाही पण त्याचा काय संबंध आहे? टिटवाळ्याचा अजय देवगण नाही देव. अजय देवगण टिटवाळ्याचा. श्याम मांगर का बरं नाचत नाही सांगा मला? ही स्टेप जमल का प्राजक्त माळीला? हा जमल का? त्यांनी काय- नका सांगू तुम्ही. हा. प्राजक्ता माळी 200 वेळेला माफी मागेल श्याम मांगरजी. एवढं खतरनाक नाचते ती पोरग. काय सांगता? मग तुम्ही वाटेल ते बोलताय. आपला मुद्दा काय आहे? एक मिनिट हा? रोहितजी काय? स्त्री पुरुष समानता खरंच आहे का भाऊ? याच्यावर चर्चा आहे ना? नाही, नाही, त्याच्यावर. माझा मुद्दा मुद्द्यावर तेच आहे. आहे. हा हा. आता मला सांगा तुम्ही एसटीत बसलाय का? म्हणजे बसलाय ना? हो. एसटीत पुढच्या 7-8 सीटा राखीव असते त्या बायकांसाठी. हो असतात असतात ना. असतात. पाहिजेत, असतात. आम्हाला हो, पाहिजेत. हो. पाहिजेत. ठेवले नाही, ठीक आहे. तुमच्यासाठीच ठेवले की त्या. हा. मग मग? बायका काय करते त्या? हा. एसटीत बसणार आणि जाऊन पहिलं जेंट्सच्या सीटवर बसणार. हा मग त्याच्यानंतर अजून बायका येणार हा. आणि मग त्या जाऊन तिकडे राखीव सीटवर बसणार. अच्छा ज्या त्यांच्यासाठी आहेत. आहे की नाही? हा. तिथं जर एखादा माणूस बसलेला असेल तर त्याला तिथनं उठावणार. दिसत नाही का स्त्रियांसाठी लिहिलंय उठ मला बसू दे म्हणून स्वतः बसणार तिथं. हम्म. बरं स्वतः बसते तिथे बसते त्या हम्म. बाजूला स्वतःची बॅग ठेवून बसणार का बॅगेचं काय कुलं दुखते ती खाली शब्द नीट वापरा हो तुम्ही. काय शब्द नीट वापरा? बरोबर बोलतो बॅग खाली ठेवायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? रोहितजी शब्द नीट वापरा. हो, काय? एक मिनिट. मी माइल्ड लँग्वेज वापरा. कुला माइल्डच असतोय ती नाही सांगू तुम्हाला. यांना सांगून नाही, नाही, ठीक आहे. स्त्री बसमध्ये बसून प्रवास करते हे तुम्हाला दिसतं. हा घरी गेल्यावर तुम्ही तंगड्यापासून मॅच बघत बसलेले असता तेव्हा स्त्री ओट्याशी उभी राहून पूर्ण स्वयंपाक करते हे नाही तुम्हाला दिसत. नाही खरं आहे तुमचे मॅडम खरं आहे. लेडीज फर्स्ट मग अशी खूप प्रॉब्लेम होता ना तुम्हाला. होताच की मग हा मग सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर जेवणारी आई नाही दिसत तुम्हाला. चेतनाजी तुमचे दोन्ही मुद्दे मला पटलेले आहेत. बरोबर त्यांना आहे. सांगा. हो खरं आहे. काय त्यांचे पडलंय तुम्हाला? की आई बनवते ना जेवण. माझ्या बायकोच्या हातच्या चपात्या खाऊन बघा असं वाटेल त्याच्या आईला काय जेलमध्ये चपात्या भाजायला ठेवले काय तिला.
काय सांगता अहो त्या राजा माऊलीनं बाहुबली इकडं बनवला असता ना हा. तर समोर ज्यांची मुडकी उडवाय बायकोच्या चपात्या घेऊन गेलं असतं ती सांगताय तुम्ही एवढी कडक चपाती आहे कडक म्हणजे घास तोडाय गेलो की रक्ताची धार लागती इथनं रक्ताची धार बाप रे आणि काय सांगताय तुम्ही जेवण बनवा येते ती किती अति करालो तुम्ही काय आती आहे तो एका बाईला स्वयंपाक येत नाही म्हणून तुम्ही सगळ्या बायकांना बोलाल का मुळात स्त्री पुरुष समानता मगाचपासून म्हणताय ना हा हा तुम्हाला एक गोष्ट सांगते आपल्याकडचे सगळे शब्द पुरुष प्रधान आहेत कस काय सगळे हो कसं काय ती झोपडी हम्म. तो राजवाडा का तो ती चाळ तो बंगला का अरे बापरे मग ती हवेली असती तवा ती बिल्डिंग असती तवा तो टॉवर असतो तेव्हा ती खोली आणि तो फ्लॅट असतो तेव्हा मग ती श्रीमंती असती आणि तो भिकारी असती तवा ती शिकार आणि तो शिकारी असतो तेव्हा मग ती दारू आणि तो बेवडा असं का बरं सांगा मला हो पण उलटी ही तीच असते का आणि वाकारी तो असतो का हो. तू चाल मला. काय बोलाल रोहितजी काय बोलताय काय तो ओकारी कुठे असतो ती ओकारी असते ना मुळात त्यानं एवढी दलिंदर चर्चा चालू आहे नाही वा वा ती ओकारी तो उलटी हे काय तो ती काय चालू नाही आहे बरोबर आहे भरीव काहीतरी चर्चा करा ना मी आता काहीतरी मुद्देसूद मांडतेय ते तुम्हाला दलिंदर वाटतंय अन- तुम्ही माझा अपमान केलेला आहे माफी मागा अहो मी त्या अर्थाने बोललोच नाही ना पण विधान मागे घ्या आपण विधान मागे घ्या अरे माझ्या तुमचं विधान मागे मी घ्या त्या- विधान मागे घ्या अरे ऐका घ्या मला. विधान मागे अरे तुम्ही- मागे घ्या विधान ए मॅडम अरे तुम्ही काय कडक बुंदी आहेत काय हा? एवढं काय कडक होत आहे मग रोहिती थांबा मी तुमच्याशी मी बोलत नाहीये हे नका बोलू प्लीज तुमची भाषा तुमच्याकडे ठेवा नाही नाही पण मी त्या तुम्ही विधान मागे घ्या अरे मी त्या विधान मागे घ्या तुम्हाला पर्सनली नाही विधान मागे घ्या अरे घ्या विधान मागे विधान मागे घ्या विधान अरे तुम्ही थांबला तर विधान मागे घेईन ना मी मांगे नाही मागे ठीक आहे मी विधान मागे घेतो हा. आणि ही जी काही मी चूक केली त्याच्यासाठी मी ती टपली मारतो ती झापड मारतो ती चापट मारतो ठीक आहे ते बुक्का बी हाना की मग एक. बघा मग. मारला बुक्का मार झाला हे बघा स्त्री पुरुष समानता खरंच आहे का बा ही चर्चा आहे ना त्याच्यावर बोला ना अरे कशाची डोंबलाची समानता हा? नाही हा? जिथं तिथं लगा चांगली ट्रीटमेंट बायकाचनीच मिळतीये मला एक गोष्ट सांगा आपल्या घरात लग्न कार्य असते कवा हा असतं लग्नाच्या दिवशी तेव्हा आतली जी काही रूम असते मेकअपची हा. 2-2 तास बसलेले असतात तिथं हेअरवालेसनी बोलावणार मेकअपवालेसनी बोलावणार आमचा नवरा बाहेर तिकडे चडी हिंडतोय टॉवेल लावून शब्द शब्द नीट वापरा त्याने परिस्थिती सांगितली परिस्थिती सांगितली. त्या नवऱ्याला लागा तिकडे कपडे बदलायला जागा नाही हा. आणि ही नवरी सोडून साळकाय माळकाय 20-25 जण आपलं पावडर लावीत बसले त्या आतमध्ये वाईच पुरुष जात बरी दिसावी म्हणून त्यांना तिथं फेट ठेवलेलं असते नाही का बांधायला हा 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 असतात पण ह्यांना त्याचा बी प्रॉब्लेम आहे ह्यांना साड्या निसून फेट बी बांधायचं असते हो मग हा मग बरं तिथं आतमध्ये 2 तास हेअरस्टाईल बिल करणार इकडं काय मोरच काढतेल्या बदकच काढतेल्या एवढं सगळं करून त्याच्यावर बी फेटा घालायचे मोर तिकडं कुदुमार तू आतमध्ये पॉइंट आहे तुमच्या बोलण्यात पॉइंट आहे हा झालं का फेटा आमचा आहे फेटा आम्हालाच पाहिजे का आम्ही फेटा बांधला तर तुमचा पुरुषी अहंकार ठेचला जातो का काय नका सांगू तसला आम्हाला पुरुषांनीच फक्त फेटा बांधायचा असं कुठे लिहून ठेवलंय आणि मग सांगा ना मला आम्हाला पण फेटा बांधायला आवडतो आम्ही बांधणार हो, तुम्हाला आमच्याशी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पण मेकअप करा 2-2 तास मेकअप करा आम्हाला गरजच नाही ना कोणी सांगितले माती घ्यायची 4 तास गालाव घासत बसायचे माती 10 टुबा आणायच्या सकाळी एक लावती दुपारची एक लावती झोपायच्या आधी एक लावती सकाळी उठून परत आपलं घाशीत बसती आम्हाला गरजच नाही आम्ही आपलं मिशू इकडून एक बॉट फिरवलं इकडून एक बॉट फिरवलं आम्ही रुबाबदार रुबाबदार आहे खरं रुबाबदार आहे तुम्ही. आम्हाला
त्या थरांची गरजच नाही पावडरच्या. हो हो हो. फिरवा ना इकडून एक बोट, इकडे, इकडून इकडे. एक बोट. हा. फिरवा तुम्ही, तुम्हाला काय? पण नाही म्हणते. आणि मग आम्हाला मेकअप आवडतो, आम्हाला मिरवायला आवडतं, आम्ही मेकअप करणार, हेअरस्टाईल करणार, फेटे बांधणार. काय प्रॉब्लेम आहे? मग आम्ही काय साड्या नेसून मंगळागौर खेळत बसू का आता? खेळा हा? खेळा ना, काय बोलताय कळतंय का तुम्हाला? खेळा. कोणी अडवलंय तुम्हाला? काय? मुळात आम्ही 4 बायका एकत्र येऊन मंगळागौर खेळतो. हो, हो, हो. हे 4 पुरुष एकत्र येऊन बाटल्या उघडून चंगळागौर करतात. दुसरं येतं काय बेवड्यांना? ए, बेवढं म्हणायचं नाही. एक मिनिट. हे बघा माझा ह्या आवाज गोष्टीला नाही विरोध आहे. करायचा. तुम्ही बेवढं म्हणलेलं आता. बेवढं काय तुम्ही अखिल पुरुष जातीला का बरं बेवढं म्हणलाय? नाही. बेवढं म्हणू शकत नाही तुम्ही. नका एक म्हणू. गोष्ट लक्षात ठेवा, कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहे. काय? जंगलातलं प्रत्येक झाड हे केवढा नसतं हा. आणि हलणारा प्रत्येक माणूस हा बेवढा नसतो. नाही, ठीक, ठीक. चांगली म्हण आहे. कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहे. वेगळीच आहे. कळलं का? त्यामुळे तुम्ही बेवढं म्हणू शकत नाही आम्हाला. नाही नाही चुकीचं बोलताय तुम्ही त्या ठिकाणी. नाही, यांना खूप प्रॉब्लेम होता ना. हा मग अशी आमच्या मेकअपवर आले, आमच्या हेअरस्टाईलवर आले. हा मी तर म्हणते एक दिवस नऊवारी साडी नेसा, तांब्याभर पाणी प्या आणि तासभर तसेच बसा, मग कळेल काय होतं ते. वा. कळलं का? भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली ना, पण स्त्रियांना पब्लिक प्लेस मध्ये स्वच्छ बाथरूम मिळतात का हो? मग मी काय करू त्याला? का सांडाचं मांडत बसू का मी आता? मी काय करायचं त्याच्यावर? त्यांनी तुम्ही सगळं पर्सनली का घेता? मी तुम्हाला बोललीये का? जनरल स्टेटमेंट केलेलं आहे. असं काय करताय? जनरल स्टेटमेंट करते ना मी. हो, हो. हे का मध्ये मध्ये बोलताय? नका बोला, बोला. बोला, तुम्हाला बोला. दिला ना बोलायला चान्स, त्यांना बोला. बोलू द्या आता प्लीज. बोला बोला चेतन. तुम्ही मोकळे होता, रस्त्याच्या कडेला पायवर करून झालात मोकळे. ए, कमी का कुत्रा आहे जावा? नाही, नाही. पायवर करून म्हणजे कुत्रा आहे का मी हा शब्द वापरला. काय बोलते ते बघा, नाही, तोंड मी हा समोर शब्द बोला. वापरला कुत्रा आहे का मी? मी पायवर हे करून बोललेलंच नाही मुळात. पायवर करून काय बोलताय? मुद्द्यावर हा या पटकन. गरम होतंय, गरम होतंय, गरम होतंय म्हणून तुम्ही बेंबी उघडी ठेवून गावभर घरभर हिंडता. आम्हाला आहे स्वातंत्र्य हे. आम्ही नाही दाखवत बेंबी. उलट बेंबी दिसू नये म्हणून साडी पोटावर नेसतो, काचत असली तरी सुद्धा. तुम्ही दाखवा बेंब्या, आम्हाला बघायला लागतं ते. मग आता काय बिंबी सिमेंट टाकून मुजवून टाकू का आता ती? हा? का पडदा शिवून घेऊ इथं? बिंबी दाखवायची असली पडदा उघडला, बिंबीला पोहायचे पडदा दाखला. अहो, तुम्हाला माझा मुद्दाच कळत नाहीये का? नाही कपडे घाला, नाही, त्यापेक्षा हो, पूर्ण नाही, कपडे घाला. नाही तसं नाही. अहो, लक्षात घ्या, निसर्गाने सुद्धा जास्तीत जास्त वेदना सहन करण्याची क्षमता स्त्रीला दिलेली आहे. स्त्रीला हो, म्हणून तर तिच्या उदरात एक जीव असतो. प्रसूती वेदना कोणाला होते? स्त्रीला, नारीला, कुठल्याही मादीला. पुरुषावर एवढी जबाबदारी त्यांनी दिलेलीच नाहीये, कारण पुरुष स्त्री एवढी वेदना सहनच नाही करू शकत. वा वा. खरं खरं. त्यांनी हा फरक केलाय. तुम्ही कोण मोठ्या टिंग्या मारणार आहे? स्त्री ही सगळ्यात सहनशील असते हो हो हो. आणि तुम्ही त्या सहनशक्तीचा अंत बघता. खरंय खरंय. मुळात आहे ना, आपण स्त्री पुरुष म्हणून एकमेकांकडे न बघता माणूस म्हणून बघितलं ना, तर स्त्री पुरुष हा भेदच नष्ट होईल. आणि कसं आहे, जेव्हा मुलं लहान असतात त्यांचं वय संस्कारक्षम असतं, त्या वयात पालकांनी रुजवलं पाहिजे. पण आपण भलतंच काहीतरी शिकवतो. ही पुरुषांची कामं आहे, ही स्त्रियांची कामं आहे, ही स्त्रियांची कर्तव्य आहेत, हे पुरुषांचे हक्क आहेत, हे सगळं आपण त्यांना शिकवतो. पण माणूस म्हणून काय जबाबदाऱ्या आहेत त्या सांगतच नाहीत. आपण स्त्री पुरुष म्हणून नाही तर माणूस म्हणून एकमेकांकडे बघितलं पाहिजे. आणि मला वाटतं आजच्या चर्चेचा निष्कर्ष हाच आहे. तुम्ही दोघंही इथे आले, खूप छान छान मुद्दे तुम्ही मांडले, त्याबद्दल मी तुमचे गैरे गैरे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. 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 दर्जा परफॉर्मन्स जोरदार आला. काय म्हणाल तर साधा या ना. वा 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 वा, बहारदार. सगळ्यात आधी जोरदार टाळ्या विनायक पुरुषोत्तमसाठी. अप्रतिम. लेखक तो आहे पण टाळी ती आहे. ये बात. फार उत्तम विषय अप्रतिम पद्धतीने मांडला. मुळात तरी तो कागदावर मांडला आणि त्याचं सादरीकरण तुम्ही तिघांनी लाजवाब केलं. लाजवाब.
हा कायम चर्चेचा विषय आहे, पण त्यातनं विनोद निर्मिती होऊ शकते हे खरोखर सरप्रायझिंग आहे. आणि या विषयाबद्दल बोलायचं झालं तर आपलं सगळं कुटुंब हे स्त्री पुरुष समानता मानणार आहे. Yes. आणि ते नावापासून आपण सिद्ध करतो, कारण तो महाराष्ट्र आणि ती हास्य हास्य जत्रा. जत्रा. वा वा, well said. वा वा वा. वा वा. चेतना अफाट कन्व्हिक्शन, अफाट आणि सुपर्ब परफॉर्मन्स, सुपर्ब. आणि स्त्री ही सर्वात मोठी शक्ती आहे हे निर्विवाद आहे, दुमतच नाही त्याबद्दल काय प्रश्नच नाही. श्याम्या रुबाबदार दिसतोयस, खट्याळ नाही पण रुबाबदार दिसतोय. मजा आली, मस्त हँडल केलंस तू. सावत्या अप्रतिम, अप्रतिम. उत्तम विनोद सादर करणारा पुरुष किती सुंदर दिसू शकतो याचं तू उत्तम उदाहरण. क्या बात आहे. वा, थँक्यू सावत्या. सर. लाजवाब, खूप मजा आली. सई. माझी एक कळकळीची विनंती आहे की विनायक पुरुषोत्तमला स्टेजवर बोलवावं, मला त्यालाही भेटायचंय. बॉईज टीम इथे आलेली आहे. सुमंत, काय म्हणशील? अरे बाप रे बाप, खूप मजा आली तुमची महाचर्चा बघताना. आणि शेवटचं मी एवढंच म्हणेन की महिलांचा आणि गर्ल्सचा रिस्पेक्ट करणारे हेच खरे बॉईज. खूप मस्त झालं परफॉर्मन्स. थँक्यू.